नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आज तुम्ही धनसंबंधांनी जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित राहू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे हेवा, गर्व, मत्सर, निरुत्साह, शंका यापासून तुम्ही मुक्त व्हाल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल, ज्यामुळे तुम्ही थोडे उदास राहाल. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे ज्याने तुम्ही आयुष्यातील दुःख विसरून जाल. जर तुम्ही आपल्या मनातील गोष्ट ऐकली तर हा दिवस खरेदी करण्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला काही चांगले कपडे आणि शूजची आवश्यकता आहे. उपाय: आपल्या मोठ्या भावांच्या विचारांचा सन्मान केल्याने आणि त्यांचे बोलणे ऐकल्याने आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. वृषभ राशी. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाहीत. स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पामध्ये तुमची ऊर्जा खर्च करा, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्ही तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि तुमची बुद्धिमत्ता वापरलीत तर लोकांना पटविण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात. अशात मातापित्याला त्यांच्याकडे लक्ष ठेवले पाहिजे, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. दिवस लोकांसोबत व्यतीत केल्यानंतर संध्याकाळची पूर्ण वेळ तुम्ही आपल्या जोडीदाराला देऊ शकता. उपाय: वेळोवेळी आपल्या प्रियकराला लाल कपडे भेट द्या. यामुळे प्रेमसंबंधामध्ये वाढ होईल. मिथुन राशी. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येईल तेव्हा आयुष्य खूप सुंदर होणार आहे. मुलांसोबत वेळ कसा जातो हे कळत नाही, हे तुम्हाला आज त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केल्यावर कळेल. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणा. उपाय: उत्कृष्ट आरोग्यासाठी भगवान भैरवची उपासना करा. कर्क राशी. भावनिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा.
प्रेम, पैसा, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूसोबत भेटायला जाऊ शकता. आजच्या दिवशी तणावाने मुक्त राहण्याचा प्रयत्न करा आणि आराम करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच उपचार ठरवून केले तर त्यामुळे औषधावर अवलंबून राहणे वाढेल. त्यामुळे तुम्ही औषध घेण्याआधी डॉक्टरी सल्ला घेणे हिताचे ठरेल, अन्यथा औषधावर अवलंबून राहणे वाढण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिट बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. सिंह राशी. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक तणाव वाढेल, म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की गरजेच्या कामांना करणे विसराल. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता असू शकते. तुम्हाला आपले प्रयत्न वाढवण्याची आवश्यकता आहे. उपाय: दररोज शिवलिंगाचा अभिषेक करा आणि आर्थिक स्थिती चांगली ठेवा. कन्या राशी. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. मन रिझवण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती तुम्हाला येईल. आपल्या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी आज तुम्ही मनातील गोष्टी बोलू शकता. तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणीबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमाचे नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा दोघांच्या मध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हा दोघांना अनुभवता येईल. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दान पुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. उपाय: पिठाच्या पेढ्यामध्ये गूळ व साखर मिसळून गायीला खाऊ घातल्याने तुमचा शारीरिक थकवा दूर करू शकतो. तूळ राशी. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकता. म्हणून तुम्हाला सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कोणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा.
तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल, पण नंतर तुम्हाला जाणवेल की ते चांगल्यासाठीच होतं. तुमची तंदुरुस्ती आज तुमच्या कुटुंबातील लोकांना आनंद देईल. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. कुटुंबाच्या आघाडीवर काही त्रासदायक प्रश्न निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कुटुंबाच्या रागाला आमंत्रण देण्यासारखे आहे. उपाय: दारू आणि तामसिक गोष्टींचा त्याग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहते. वृश्चिक राशी. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकांतात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आजच्या दिवशी सर्वच जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे. आयुष्याची चव तर स्वादिष्ट जेवण करण्यात आहे. ही गोष्ट आज तुम्हाला तोंडावर येऊ शकते, कारण तुम्ही घरात आज उत्तम जेवण बनवू शकता. उपाय: आनंदी कौटुंबिक जीवनासाठी आपल्या कौटुंबिक देवतेची सोन्याच्या मूर्तीची स्थापना करा. धनु राशी. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. या सप्ताहात कुटुंबासोबत शॉपिंगवर जाण्याची शक्यता आहे, परंतु शॉपिंग खिशासाठी भारी पडू शकते. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धनसंचय करण्यात आज समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. उपाय: हिरवे वाहन वापरल्याने तुमची वित्तीय स्थिती चांगली राहील. मकर राशी. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही खिन्नता स्पष्टतेने समोर येऊ शकते. तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते, यामुळे तुम्हाला नफा होईल. आजच्या दिवशी आपल्या व्यक्तित्वाला निखारण्यात लावू शकता. व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा हे उत्तम आहे. उपाय: लहान मुले देवासारखी असतात. लहान मुलींना चॉकलेट गोळ्या वितरित करा. कुंभ राशी. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्येमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते.
परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठीच साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी संभवते. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळे विसरून जाणार आहात. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात त्याची चिंता करू नका. जर तुम्ही योग्य आहात तर तुमचे कुणीच काहीच बिघडवू शकत नाही. उपाय: आर्थिक स्थिती दृढ होण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा. मीन राशी. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दिष्ट गाठू शकाल अशा आशावादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. एखादे झाड जसे उन्हातान्हात असून देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे. त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकता. असे करणे तुमच्या मूडला खराब करेल. सोबतच तुमचा किमती वेळ खराब होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे. आरोग्याच्या दृष्टीने धावणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण हे फ्री आणि उत्तम एक्झरसाइज आहे. उपाय: आपल्या प्रियकरला भेटण्याच्या पूर्वी मध खाऊन निघा. याने लव्ह लाईफ चांगली राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.